हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे वोकॅब्युलरीचा, तो आहे आपला रिक्विसिट. ओके, रिक्विसिट म्हणजे काय होते? मेड नेसेसरी बाय पर्टिक्युलर सर्कमस्टान्सेस ऑर रेग्युलेशन्स. म्हणजेच जे एकदम आवश्यक जे असते, आवश्यक गोष्ट किंवा अत्यंत आवश्यक जे असते त्याला आपण म्हणतो रिक्विसिट. ओके, अत्यंत आवश्यक किंवा आवश्यक गोष्ट. सिनोनिम्स बघूया तर सिनोनिम्स आहे नेसेसरी, रिक्वायर्ड, प्री रिक्विसाइट आणि एसेन्शियल. अँटोनिम्स आहे ऑप्शनल, अननेसेसरी आणि नॉन एसेन्शियल. ओके, तर रिक्विसाइट म्हणजे होते एकदम अत्यंत आवश्यक किंवा एखादी आवश्यक गोष्ट. त्याला सिनोनिम्स आहेत नेसेसरी, रिक्वायर्ड, प्री रिक्विसाइट आणि एसेन्शियल. आणि अँटोनिम्स आहे ऑप्शनल, अननेसेसरी, नॉन एसेन्शियल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इंडिटेड. ओके, इंडिटेडचं मिनिंग आहे फॉर्मली अक्यूज ऑफ ऑर चार्ज विथ अ क्राईम. म्हणजेच जो दोषी आहे. ओके, तर त्या दोषीला आपण मराठीमध्ये काय होते? दोषी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला वर्ड आहे इंडिटेड. ओके, इंडिटेडला मराठीमध्ये म्हणतात दोषी. सिनोनिम्स आहेत समन्स, साइट आणि अँटोनिम्स आहेत ॲक्विट, रिलीज, लिबरलाइज, मेक फ्री. ओके, सो इंडिक्ट म्हणजे काय होते? दोषी. नेक्स्ट वर्ड आहे रेंडर्ड. रेंडर्डचं मिनिंग आहे प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस, हेल्प एक्सेट्रा. म्हणजेच कोणाला मदत करणे, काही देणे, त्याला आपण काय म्हणतो? रेंडर्ड. मराठीमध्ये होत असते मिनिंग मदत करणे किंवा देणे. तर सिनोनिम्स आहेत गिव्ह, प्रोव्हाइड, सप्लाय आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर्ड, निग्लेक्टेड आणि डिसरिगार्डेड. नेक्स्ट वर्ड आहे अनोमली. अनोमलीचं मिनिंग काय आहे? तर समथिंग दॅट डेव्हिएट्स फ्रॉम व्हॉट इज स्टँडर्ड, नॉर्मल ऑर एक्सपेक्टेड. म्हणजेच नेहमीचं जे साधारण आहे, नेहमीचे साधारण जे नियम आहेत त्याच्यात न बसणारी अशी एक गोष्ट जी असते त्याला आपण काय म्हणतो? अनोमली. म्हणजे जी की ॲबनॉर्मल आहे. ओके, नॉर्मल नाही या, त्याला आपण म्हणतो अनोमली. नेहमीच्या साधारण नियमात न बसणारी अशी गोष्ट. ओके, सो याचे सिनोनिम्स आहे ऑडिटी, पेक्युलॅरिटी आणि ॲबनॉर्मॅलिटी. अँटोनिम्स बघूयात. ओके, अँटोनिम्स आहेत ॲव्हरेज, नॉर्मल. अँटोनिम्स काय आहेत? ॲव्हरेज, नॉर्मल हे अँटोनिम्स आहेत कशाचे? अनोमलीचे. आणि अनोमलीचे सिनोनिम्स आहेत ऑडिटी, पेक्युलॅरिटी आणि ॲबनॉर्मॅलिटी. तर ॲबनॉर्मल म्हणजे होते अनोमली आणि त्याचं अपोजिट काय आहे? नॉर्मल. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे एफिमिनेट. एफिमिनेटचा काय अर्थ आहे? त्याचा अर्थ आहे अ पर्सन हु इज वुमनाइज इन हॅबिट्स. म्हणजेच एखादा पर्सन जो की बिहेव करतो वुमेन सारखा किंवा दिसतो पण वुमेन सारखा थोडाफार, किंवा जास्तीत जास्त करून जो बिहेव करतो, जो वुमेन सारखाच करतो जास्तीत जास्त, त्याला आपण काय म्हणतो? एफिमिनिटी. एफिमिनिटी हा वन वर्ड आहे कशाकरता? अ पर्सन हु वुमनाइज इन हॅबिट्स. ज्याच्या हॅबिट्स वुमेन सारखा आहे, जो वागतो वुमेन सारखा, त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणतो एफिमिनेट. नेक्स्ट आहे प्रोक्रॅस्टिनेशन.
प्रोक्रॅस्टिनेशनचं काय मिनिंग आहे? द आर्ट ऑफ डिलेइंग, म्हणजेच जो विलंब करतो, जो चल ढकल करतो, म्हणजे आज नाही करायचं, उद्या करू, परवा करू, तर त्याला काय म्हणतो आपण? प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजेच विलंब, दिरंगाई किंवा चालढकल. ओके, नेक्स्ट आता करेक्टली स्पेल्ड वर्ड बघूया. आपल्याला आता ग्लोबलायझेशन कोणतं करेक्टली स्पेल्ड आहे याच्यामधलं, तर ते आहे ऑप्शन नंबर डी, GLOBALIZATION. ग्लोबलायझेशन हे आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि ग्लोबलायझेशनचं मिनिंग होते जागतिकीकरण. ओके, जागतिकीकरण. नेक्स्ट, फॉर ABCD यामधलं कोणतं प्रोफेशनल जे आहे तो करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे, तर तो आहे ऑप्शन नंबर डी, PROFESSIONAL. तर प्रोफेशनल म्हणजे काय होते? प्रत्येकाचं एक प्रोफेशन असते, जसं की कोणाचं ॲज अ डॉक्टर म्हणून प्रोफेशन असते, कोणी इंजिनियर म्हणून प्रोफेशन असते, कोणी एखादा ऑफिसर असतो, IPS ऑफिसर, IAS ऑफिसर, तर ते त्यांचं प्रोफेशनल आहे, तर त्याला काय म्हणतात? प्रोफेशनल. ओके, सो प्रोफेशनल हे ऑप्शन नंबर डी करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. नेक्स्ट, इडम्स अँड फ्रेजेस बघूया. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे अ प्रिटी पेनी. अ प्रिटी पेनी म्हणजे काय होते? अ लार्ज सम ऑफ मनी, म्हणजे खूप मोठी रक्कम. खूप मोठी रक्कम याला काय म्हणतो आपण? अ प्रिटी पेनी. इफ समथिंग कॉस्ट अ प्रिटी पेनी इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे खूप मोठी रक्कम किंवा खूप जास्त एक्सपेन्सिव्ह, खूप जास्त महाग. नेक्स्ट, ब्लाइंड ॲज अ बॅट. ब्लाइंड ॲज अ बॅट म्हणजे हॅव्हिंग अ व्हेरी बॅड आयसाईट, म्हणजेच की काहीच दिसत नाही आहे. एखाद्या अंधारल्या रूम मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला काहीच तिथे दिसत नाही आहे, म्हणजे तुम्ही काय आहे? ब्लाइंड ॲज अ बॅट आहे, तिथे तुम्हाला काहीच दिसणार नाही पूर्णपणे अंधार असल्यावर. तर ब्लाइंड ॲज अ बॅट म्हणजे होते की हॅव्हिंग अ व्हेरी बॅड आयसाईट. ओके, सो आपण बघितलेल्या ॲज दोन इडम्स अँड फ्रेजेस, ज्याच्यामध्ये आहे प्रिटी पेनी म्हणजे खूप मोठी रक्कम होते किंवा खूप एक्सपेन्सिव्ह पण होते. ब्लाइंड ॲज अ बॅट म्हणजेच की व्हेरी बॅड आयसाईट आहे, म्हणजे खूप अंधारल्या रूम मध्ये जर गेलं तर आपल्याला दिसत नाही, तर ते म्हणजे होते व्हेरी बॅड आयसाईट. नेक्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये बघितलं आपण की एफ्युमिनेट. एफ्युमिनेट म्हणजे जो की वुमेन्स सारखा बिहेव करतो, वुमेन्स सारखा वागतो, त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणतो एफ्युमिनेट. नेक्स्ट आहे प्रोक्रॅस्टिनेशन. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे जो विलंब करतो, डिले करतो कोणते पण काम, त्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतो. फर्स्ट वर्ड होता आपला रिक्विसिट. रिक्विसिट म्हणजे अत्यंत आवश्यक, एकदम आवश्यक गोष्ट जी आहे त्याला आपण रिक्विसिट म्हणतो. इंडेक्ट म्हणजे दोषी, जो की दोषी आहे. रेंडर्ड म्हणजे होते मदत करणे किंवा काही देणे, त्याला आपण रेंडर्ड असं म्हणतो. आणि लास्ट आहे ॲनोमली. ॲनोमलीचा अर्थ काय होतो? की जे ॲबनॉर्मल आहे. ओके, नेहमी सारखं जे होते, साधारण गोष्ट ती साधारण नाही आहे, असाधारण आहे, त्याला आपण म्हणू ॲनोमली. ओके, वर्ड्स आहे त्याचे सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात राहील त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. थँक्यू.